हॅलो, गुड मॉर्निंग. आणि हा आहे डे 8 ऑफ आपण इंट्रोवर्ट टू एक्स्ट्रोवर्ट जाण्यासाठी. तर आता बघू काय होतं आहे. डे 8 आहे हा, 8. मला तर विश्वासच नाही होत की आपण 7 दिवस कंटिन्यूस म्हणजे एक आठवडा झाला आहे आणि आपण कंटिन्यूस शूट करतो आहे. मला विश्वासच नाही होत आहे. डे 1 झाला, डे 2, 3, 4, 5, 6, 7 7 आज हे करेल, पब्लिक करेल. पण मला विश्वासच नाही होत की लाईक आपण आता डे 8वर आले. मला वाटलेलं की कुठं तर मध्ये लिंक तुटून जाईल एक दिवसपर्यंत, असं काय झालं नाही. बरं आहे, खूप बरं आहे ते. चलो बघू आता काय काय करू शकतो. एकतर ऑफिसचे लोक मला नाही माहीत की रात्री रात्री 2 वाजता का मेल टाकतात. रात्रीचे 2 वाजता यांना कसला जोश येतो की मेल टाकून सगळ्यांना हे करायचं, असं की सकाळी सगळ्यांची मॉर्निंग का सगळ्यांना बर्बाद करायची आमची. असले कोण वर्कहॉलिक तर नाही, नुसते नुसते बॉसेस ते चाटणारे लोक असतात ना, तसे. जॉन सीना आणि बॉसेस ते चाटणारे लोक आहेत ना, ते लोक आहेत की जे रात्री 2-3 वाजता मेसेज टाकतात ना, सिरियसली. आणि सकाळी त्यांना एक्सपेक्ट करतात की 8-9 वाजेपर्यंत सगळं काम संपायला पाहिजे. अरे कसं माणूस झोपलेला आहे याच्यात कसं करणार की आम्हाला मेल आलाय करून, मूर्खांनो. एक तर मला पण नाही कळत कसे हे लोक हे करतात. त्या लोकांसाठी ना नुसतं एकच एकच असल्या वर्कहॉलिक लोकांना ना मला नुसतं एकच गोष्ट सांगायची. कुठे गेलं, एक मिनटं. तसल्या वर्कहॉलिक लोकांना ना मला नुसतं एकच गोष्ट हे करायची आहे की एकच गोष्ट असं समोर जाऊन ना, कधी कधी त्यांची असं समोर जाऊन ना असं वाटतं की नुसतं असं त्यांच्या ऑन द फेस कधी कधी असं वाटतं आपल्याला. तर बघूया, दिवस तर आज चालू करू. ओ माय गॉड, वॅम्पायर सारखं वाटतंय. वॅम्पायर की एकदमच लाईट असली खतरनाक डोळ्यावर आली ना, असं वॅम्पायर सारखं वाटतं. पण माझं माहीतच नाही इथरचा पडदा कुठं गेला, अजून सापडतच नाही मला. साला कोणी ढापला का काय धुवायला टाकलेला त्यावेळेस ते नाही कळत. एकच पडदा नाही सापडत, कुठेही नाही सापडत आहे. चलो बघू आता काय. हो, चलो बघू आता कसं आहे. चलो भेटू जरा वेळ नंतर, जरा फ्रेश बिश हो आणि भेटू. चलो झालोय आता आपण रेडी. आणि आता बघायचं आहे आपण, आता सगळ्यात पहिलं एक काम आहे आपलं, मंदिरात जायचं. म्हणजे मंदिरात जायचं आपलं काम सगळ्यात पहिलं आलं. लाईक पहिलं घरातलं मंदिरात पाय पडायचे, त्यानंतर बाहेरच्या मंदिरात जायचं, जे रोजचं आहे. हनुमान चालीसा मी मंदिरात जाऊन वाचतो, ते रोज आहे माझं. रोज म्हणजे रोज आहे. रोज मागच्या किती 6 महिन्यापासून मी करतोय. इथले माझ्या डोक्याला शांती भेटते त्यामुळं. तर बघू, चलो लेट्स सी. जाऊया आता, खाली उतरू, काय असेल काय हे करून आधी मंदिरात जाऊन येऊ, त्यानंतर ब्रेकफास्ट काय असेल ते करू. दॅट इज द बेस्ट थिंग. चलो. घसरायचो मी तर. बुलेट पण किती चालूच नाही केली.
गरम पडणार आहे इथं. आई ग मम्मी. चलो भाई, झालं मंदिर आपलं. होम आणि ऑफिस. 10 वाजले, 10 वाजले. आपल्या ऑफिसचा टाईम झालेला आहे. पळा. यावेळेस मी आई शपथ काय झालं. आणि ऑफिसमध्ये मेन तर बसायला जागाच नाही आहे. तर ऑफिसमध्ये बसायचं कुठं. ऑफिस रिनोव्हेट होते. ऑफिस होतं आपलं रिनोव्हेट. आणि ते रिनोव्हेटमध्ये काय झालं की 3-4 फ्लोअर एकसाथ बसवलेत. तर ते 3-4 फ्लोअर एकदाच बसवलेत ना भाई, जागा नाही. मी त्यावेळेस कॅफेटेरियामध्ये भाई मांडीवर लॅपटॉप घेऊन काम करत बसलेलो. तर मी बोलला की हट बँचोत, मी नाही जाणार ऑफिसला. मग कधी पण मला नीट बसायला जागा नाही भेटत ना, मी नाही जाणार. चलो बघू, आधी आत्ता जाऊ. चलो भेटू तुम्हाला जरा वेळ नंतर. मम्मी. हां काय मंदिरात जायचं होतं. अजून काय पाव किती आणायचे. जगातला मी बोलू ना, आता जगातला ना, मला अगर दिलं, मला अशी ऑपॉर्च्युनिटी भेटली की जगातला ना वर्स्ट ॲपला तुम्ही हे द्या, काय अवॉर्ड द्या. अवॉर्ड मी कुठल्या याला देणार माहिती. या ॲपला टीम्स, मायक्रोसॉफ्ट टीम्स भाई असला बेकार ॲप आहे ना, तुमचा जीवन आधा उद्वास करून टाकतो. विकेंडला वाजलं, तुमचा विकेंड खराब. तुम्ही लीववरती गेला तरी तुमचे लीव खराब. तर मला नुसतं त्या ॲपला नुसतं एकच गोष्ट सांगायची आहे की भाई थांब, फुल वर. माझी मेंटल हेल्थ खराब करण्यासाठी हे घे टीम्स. आणि बेस्ट अवॉर्ड गोज टू टीम्स 2025 मध्ये मेंटल हेल्थ खराब करण्यासाठी. माझी नाही, बाकी सगळ्यांची पण. सिरियसली टीम्स ॲप असला बेकार आहे ना, जगातला सगळ्यात बेकार ॲप. आणि एक मिनिट, मी नुसतं मेल चेक करतो माझ्या ऑफिसचं काय आहे का. कारण की भाई आता 50-50 करायला लागतंय ना, ऑफिस आणि हे पण. आज तरी कसं आहे की माझी जी दिल्लीची टीम आहे, दिल्लीच्या लोकांना आज सुट्टी आहे, त्यामुळं मी जरासं निवांत आहे. इफ सुट्टी नसली तर मी कामच कामच केलं असतं. तर हेच आहे. आणि भाई 7 दिवस झालेत, मला कळतच नाही. रूममध्ये शूट करून 7 दिवस झालेत. आणि माझा अजून एक व्हिडिओ येईल डे 6चा. हां, डे 6चाच माझा अजून एक व्हिडिओ येईल, पार्ट 2 असेल, जे मी मॉलमध्ये शूट केलेलं आणि मी त्याचा व्हिडिओ बनवायचा राहिलेला. तर तो आता टाकेल मी. तर बघू. आणि आज काही करून मला
कारण की उद्या 2 ऑक्टोबर आहे, सुट्टी आहे, तर मी उद्या राईडला जायचा विचार करतोय. तर काही पण करून मला आज चेन लूप करायची आहे, सगळं काम करायचं आहे आणि ते आत्ता करणार आहे. चला बघू. आत्ता लगेचच कपडे एकदम हाफ चड्डी आणि कपडे बदलून सगळं चेंज करायचं आहे. ते करू मेन. चलो भेटू आपण, जरा कपडे भेटू, जरा डायरेक्ट गॅरेजमध्ये जाऊनच भेटू. चलो भाई, लेट्स स्टार्ट. बाईक आज काही करून बाईकचं सर्व्हिसिंग आणि हे सगळं करायचं आहे, तर करून टाकू आता. कुठे बाईकची चावी? बुलेटची पण चावी, याची पण चावी. ओके. आधी हा माझा स्टुडिओ होता, म्हणजे मी इथं बसून सगळं हे करायचो. पण इथं ना वायफायचं जरासा कनेक्शन हे होतं आहे, त्यामुळे मी इथं करायचं बंद केलं. त्यात माझ्या रूममध्ये घेऊन गेलो, कारण की ऑफिस आणि हे सगळं होतं. आणि ही आहे आपली दोन्ही बाईक्स, त्यांचे ऑइलिंग करायचे आहेत मला. हे जर चेन लूप करायची आहे, बुलेटची पण मला चेन लूप करायची आहे. आणि हे जर मला ना थ्रॉटलचं जे आहे, हे जी वायर, हे सगळं काढून आहे ना, हे ज्या वायरला ऑइलिंग आणि WD-40 आणि ऑइलिंग करायचं, इथून सगळं सोडायचं आहे, कारण की माहीत नाही काय पण होऊ शकतं. आणि हे जर नुसतं ऑइलिंग करायची, ही बाईक फुल ऑन मेंटेन आहे, नुसतं हे जर ऑइलिंग करायची याला, तर बघायचं आता कसं करायचं. आज काढू भाई. नुसतं एका व्हिडिओसाठी ना सगळे गाड्या बाहेर काढायला लागलेत मला, सिरियसली. एका व्हिडिओसाठी ना मला ना सगळे गाड्या बाहेर पार्क करायला लागलेत. आणि त्यानंतर मी आता इथं दोन्ही बाईक लावून हे करणार, व्हिडिओ बनवणार आहे आता. तर बघू कसं जातं. लेट्स सी. आधी तर याला कुठं तर माउंट करायला बघायला लागणार आहे मला. कुठं माउंट करू? थांबा, याला माउंट करतो आणि त्यानंतर आपण हे करू. सेट पण कसं केलं माहिती आहे? माझी ती गाडी धुवायची मशीन आहे ना खाली, आता मी याला रोटेट करून दाखवेलच. खालीची गाडी धुवायची माझी मशीन आहे, बाईक धुतो, कार धुतो, त्याला मी माउंट केलं आहे. नाईस आयडिया. वगैरे आधी या बाईकचं करायचं, त्यानंतर त्या बाईकचं करायचं. कारण की लाईटिंग इज इम्पॉर्टंट ना, कारण की या साईडने लाईट येते, मी तर चालू करू शकतो रे, पण लाईट नाही जास्त आहे. तर एक मिनटं जरासा लांब. तर तुम्ही बघू शकता की आत्ता याच्याकडे काहीच नाही आहे, म्हणजे मी मेन स्टँडने लावले ना, काय नाही. काय तर सॉरी, तर याला आता मेन स्टँड नाही आहे ना, काय नाही ना, काही नाही. तर आता मी याला मेन स्टँड लावणार आहे. आणि मी आता मेन स्टँड मी नेहमी बाईक काढण्याच्या वेळेस काढून टाकतो. नुसतं बाईक कधी मेंटेन करायचं असेल तरच मी याला लावतो. आय विल शो यू दॅट. बेसिकली नुसतं मेंटेनन्सच्या वेळेसच मी याला यूज करत असतो. ओ माय गॉड, एक मिनटं, सॉरी. मी ना क्रॉक्स बदलायला गेलेलो, कारण की क्रॉक्स मी ते रूममध्ये घालतो, हे बाहेर. तर मी नुसतं बाईक मेंटेनन्स करण्याच्या वेळेस हे स्टँड लावत असतो, नाही तर बाकी टाईमला मी काढून टाकतो. दॅट इज. आणि इट टेक्स ओनली 5 to 10 seconds. ते तुम्हाला लावायला नीट येत असेल तर. झालं, इट्स डन.
सो मच ऑफ त्रास. ओके लेट्स तुम्हाला जरासा आता पुढे घेऊ आपण. हा या साईडला. ओके आता बाईक स्टार्ट करून त्याला हे करू, कारण की वॉश केलेलं आहे मी त्याचं, सो मला त्याला ना लूपिंग करायचं राहिलं आहे. सो नाव लेट्स स्टार्ट करू बाईक. सॉरी मी साईड स्टँड. काही करू नका, दिस इज व्हेरी डेंजरस जे मी करतोय, बट डोंट वरी. का ते मला नाही माहीत, कारण याचा झूम 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 होते. असं कंटिन्यूस एका RPM वर राहायला पाहिजे, तसं होत नाही, काय माहित नाही. ते मोठं DIY म्हणून जे मोठं टोनवालं असतं ना, ते आणायला पाहिजे. मला कळालं की लाईक दिस इज द बेस्ट स्पॉट ओनली, कारण की म्हणजे बेस्ट कॅमेरा हाच आहे Insta360, कारण की मला फुल ट्रायपॉडसारखं यूज करू शकतो. तर आता हे उघडायचं आहे आपल्याला आणि WD-40 यूज करायचं आहे, कारण की कसं आहे मी याला अल्टर केलेलं आहे. याच्यात आहे ना रिक्षाची रिक्षाचं जे एक्सेलेशन वायर आहे ना तर ते अल्टर केल्यामुळं मला याला मेंटेन करावं लागतं, अजून काही नाही. आणि मेंटेन करायसाठी मला हा स्क्रू आणि हा स्क्रू उघडा लागतो. दिस स्क्रू. ओ सॉरी. वन स्क्रू ऑफ. पण त्याला स्प्रिंग आहे त्यामुळं नीट ठेवा लागतं, अजून काही नाही. स्क्रूज नीट ठेवा मेन तर. ओके असं मला काय वाटत नाही असं मेंटेन करायचं काय आहे, बट तरी लूज कशासाठी की जरासाही असं बेंड व्हायला, अजून काय नाही. ओके ब्रो जरासा नुसतं. ओके ओके हाय. आता आपल्याला मेन इथून WD-40 मारायचं आहे, सोडायचं खालीपर्यंत. भाई माझे डोळे.
हो आता तुम्ही बोलत असेल आहे एवढं ऑइल का करतं भाई, माझं मन शांत नाही होतं ना. सेल्फ सॅटिस्फॅक्शन इज मेन. आणि सगळा खेळ आहे ना याचा आहे. या बॉलचा सगळ्यात मेन खेळ, या बॉलचा ना सगळ्यात मेन खेळ या बॉलचा आहे. याच्यामुळे एक्सेलेशन आणि हे होतं, तर याला पण ऑइल आणि ग्रीसिंग करून ठेवून टाकायचं एकदा. आणि तुमच्या भावाकडे ना सगळं म्हणजे ग्रीसपासून सगळं ग्रीस आणायचं. थांबा, मी काय बोललो, आपल्याकडे सगळं आहे, ग्रीस सगळं आहे. नुसतं कुठं पडलेलं असतं ते कधी शोधायला लागतं. जरासा ग्रीस, जरासा खाली एक नुसतं छोटासा तुकडा, की सगळं नीट फिरायला. अजून काय नाही. दोन्ही साईडला मेन आहे ना सॅटिस्फॅक्शन असायला पाहिजे, सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ग्रीस बीस लावून आहे ना भाई. नाही ते कधी मेकॅनिककडे जातो, माहिती काय मेकॅनिक असं चिंगू, आता तो पण पैसे वाचवायला बघतो, पण असं कसं कधी असं सॅटिस्फाय नाही वाटत. यो ब्रो, आता मला हात पण धुवा लागणार आहेत. 2च मिनटं. ओके, खालून लूज ब्रो. भाई हो ना. हां ओके, झालं. एकटा करण्याचा स्ट्रगल. चलो टाटा बाय बाय. अरे त्याचं नुसतं ऑइल आणि एअर फिल्टर चेक करायचं मला. दोरी दोरी स्टँडला असं वरती एकदम खेचून लावायची आणि पकडून बसायचा. मग असंच काय माझा फोन. बघू भाई ऑफिसमधून काय मेसेज नाही ना आज मोस्टली ह्याच्या सुट्टीमुळे काय जास्त काम नाही आहे आपल्याकडे, कारण की अर्ध ऑफिस आपल्या सुट्टीवर आहे. आता मेन
मला स्लो मो मध्ये कसली रील पण येते एकूण कवर काढतं गाडीमधलं. फर्स्ट स्टार्ट, कोल्ड स्टार्ट. ओके. मी एक्सपेक्ट करतो की एका किकमध्ये चालू होऊन जाईल. माझे एक्सपेक्टेशन आहेत तसे की फर्स्ट किकमध्येच. अरे ही जी चेन या साईडला आहे ना, फर्स्ट किकमध्येच ही चालू व्हायला पाहिजे. एवढ्या दिवसानं तर मी चालू करतोय. तर 1 2 3. हा शिट. Not try this at home. Do not try this at home. मी आधीच बोलतोय. काय वाटते काय? एअर फिल्टर ॲक्च्युली चांगलाच आहे, एवढा पण खराब नाही झाला आहे. बाई याला आधी बंद करू, नाही तर धूळ जायची. पण नुसतं हवा मारून घेऊ आपण याला. हवा हवा. तुमच्या भावाकडे सगळे सगळं म्हणजे सगळे. मी आजच्या साईडने मारा, बाहेरच्या साईडने नाही. बाईक मेंटेन झाली, बाईकचं सगळं झालंय. आता असली कडक झोप लागते ना की काय बोलू. एकदा झोपलो ना की भाई 2-3 तास मी नाही उठत, मग रात्री बोंब व्हायची माझी. त्यामुळं टाळतोय. बघू आता कसं आहे. पण मला एवढा डिस्टन्स तर पाहिजे. आता कसं एवढा डिस्टन्स वन हँड. येस, इंडिया इज माय कंट्री. येस, तर वन हँड डिस्टन्स काय, कारण की इफ मी इथं आलो ना तर इथं मी एकदम आरामात म्हणजे आवाजाच्या ह्याच्यात माझा आराम असतो. इथं असेल तर लाईक माझा आवाज वाढवा लागणार, त्यामुळं पण एक आहे. सो मला वाटतं की लाईक बेस्ट आहे की मी या 2 टाईल्सच्या इथंच थांबायला पाहिजे. ते इथं काय
चला भाई भेटू आता. काय झोप तर एवढी आली ना, पण काम पण एवढं आहे. काम म्हणजे असले इजी काम नाही आहेत काय, आपलं ऑफिस बिफिस तर नाही, पण घरचेच काम आहेत. कारण की आज मी प्रॉमिस केलेलं मग मला की हे 3-4 गोष्टी आहेत ते संपवायचे आहेत. तर आता बघू आता कसं करायचं आहे. हे तर बाईक मेंटेनन्स आहे. आता चला माझा परत हाच शर्ट आला. मी 2 दिवसाआधी पण हाच शर्ट घातलेला बाई. मी 2 दिवसाआधी पण हाच शर्ट घातलेला, आत्ता पण हाच शर्ट आलाय. बघायला लागेल आता कसं आहे. मेन तर आता ना मला ना PC मेमरी संपवायला, PCचे खूप सारे व्हिडिओज डिलीट करायला लागणार आहे. कारण की जो बाईक क्लीन करण्याचा व्हिडिओ ना, एक तास कंटिन्यूज हे कॅमेरा चालू होता. त्यातले कट तर होईल, पर्यंत कॅमेरा कंटिन्यूज चालू होता. त्यामुळे त्याची फाईल आता असली मोठी झाली असेल ना, ते आता बघायला लागणार आहे मेन तर. आणि आता कसं आहे की लाईक नुसतं 20 मिनटंच मी हे करू शकतो रेकॉर्ड, आणि माझी बॅटरी पण संपायला लागली. तर आधी मला स्पेस आत्ता मोकळी करायला लागणार, त्यानंतर बघायला लागेल. तर चला बघू आता कसं आहे. आणि थँक्यू जे सबस्क्राईब करतात आणि जे कमेंट्स करतात आहेत आणि ज्यांना व्हिडिओ आवडतो आहे माझा असा बनवतो आहे ते, त्यांच्यासाठी खूप सारा थँक्यू. तर चलो भेटू जरा वेळ नंतर परत. भाई सगळ्यात मोठा झोल झाला आता की एक तर मी बाईक सगळं, बाईकला ऑइलिंग केलं, बाईकला WD-40 लावलं, सगळं केलं, बाईक मेंटेन केली. आणि आत्ता मला लक्षात आलं की उद्या दसरा आहे. मी गांधी जयंतीच मी पकडून चाललो आहे. दसरा आहे उद्या, विसरलोच. तर आता मला सगळे गाड्या धुवा लागणार आहेत सिरियसली. आणि मी आजच ऑइलिंग आणि WD-40 सगळीकडे मारले. आणि आता माझं डोकं असं हे झालंय ना. एक तर मी गाडी धुतल्यानंतर झोपलेलो ना, असलं म्हणजे अर्धा तासच झोपलो असेल, पण त्यात पण फोन सायलेंट करायचा विसरलेलो. तर फोन सायलेंट नाही केला. फोन सायलेंट केला असताना मस्तपैकी अजून पण झोपलो असतो. मस्त इथंच झोपलेलो, इथंच भाई, इथंच असं इथंच होतो. असाच पसारात झोपलेलो, एकतर अशाच पसारात झोपलेलो. आणि एवढं म्हणजे एवढी झोप लागलेली ना, सगळं मिळवलं. जाऊ दे हे सगळं हे सगळं आहे, ते कपडे बिपडे राहू दे, आधी झोपूया. आणि आत्ता जस्ट असं रील स्क्रोल करता मला लक्षात, म्हणजे 2-3 जणांची गाड्या, मी म्हणलं गाड्या का सगळे धुतात आहेत. नंतर कोणी तर हार लावलेलं दिसलं, त्यानंतर मला लक्षात आलं की ओ शिट, उद्या दसरा आहे, त्यामुळे सगळे गाड्या धुतात आहेत. तर आता मला पण गाडी धुवा लागणार आहेत, सगळे गाड्या मला धुवा लागणार आहेत. तर चला आता गाड्या धुऊया आपण जाऊन. 4 व्हीलरचं काय नाही, 4 व्हीलर तर वॉचमॅन धुतो, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आहे. मेन तर 2 व्हीलर्स आहे, 2 व्हीलर्स मेन आहेत. आणि उद्या मी राईडला जायचा माझा प्लॅन होता सकाळी. आता नाही जाऊ शकत, कारण की बिना पूजाची मी गाडी बाहेर नाही काढणार. पूजा म्हणजे ही वाली पूजा, नाही तर समजायचे दुसरे पूजा. तर आता हे करायला लागणार. तर आता गाडी धुवायची जाऊन. चलो, कॉन्टेंट मिळालाय गाडी धुवाचा. गाडी सर्व्हिसिंगचा कॉन्टेंट झालाय, गाडी हे करण्याचा. आता आपल्या चुकीमुळं आपल्याला आता गाडी हे करायची. चला. आणि मी मेन काय केलं माहिती का, सगळे कापड म्हणजे जे गाडी धुवायचे कापड असतात ते सगळे वॉशिंग मशीनमध्ये धुवून आत्ताच जस्ट टाकलेत. आणि आता परत मला काढायला लागणार आहे. चला आता आपण परत करूया. लेट्स गो. ब्रो, स्क्रीन बंद झाली ना, स्क्रीन बंद झाल्याचं टेन्शन येतो. स्क्रीन बंद नाही व्हायला पाहिजे. स्क्रीन बंद झाल्याचं टेन्शन. आता मला सगळे कापड जे मी वॉशिंग मशीनमध्ये टाकलेले आहे ना, ते सगळे काढायला लागणार आहेत आता मला. आणि सिरियसली खोटं पण नाही बोलत आहे. हे बघा, वॉशिंग मशीनमध्ये आत्ताही असेल ते अजून मी सगळे धुतलेले. आता हे सगळे परत मी खाली जाऊन आता हे करणार.
यानेच गाड्या धुवायच्यात आता परत. लेट्स वॉक. थांबा आता गाडी धुण्याचं आता मी करू का मेन ते. चलो आता मला पूर्ण ते मशीन पूर्ण सेटअप करायला लागणार. एक मिनिट. ओके आता मला ती मशीन पूर्ण सेटअप करायला लागणार आहे गाडी वॉश करायची. सो लेट्स डू इट. आता करूया. आता गाडी धुवून काढूया. आता मशीन सेट करायलाच मला 10-15 मिनटं जाणार आहेत. तर कधी पण आपण हे बंद करू सगळं त्यानंतर चालू करू. नाहीतर मी गोप्रो शूट करा पाहिजे. गोप्रोच्या याच्यावरती हे करू. टाईम लॅप्स काढू गोप्रोवर. चलो बाय बाय. साला मी बोलू ना मला एक काय ट्रायपॉड पाहिजे. ट्रायपॉड आत्ता मी ना कॅमेरा आहे ना याला माझ्या त्या बाईकच्या सीटला मी माउंट केलं आहे. जे मी बुलेटची मागची सीट आहे ना त्याला माउंट केलं आहे. दाखवतो त्याचा पण सेटअप दाखवतो. सेटअपचा फोटो मी अपलोड करतो. काय चाललं आहे माझ्या जीवनात. चला आता बाईक हे करू. सो आता टाईम लॅप्सवर. चलो बाय. भाई गाड्या धुवून झाल्यात दोन्ही गाड्या. आता आत घेऊया दोन्ही गाड्यांना आणि करूया आता बाकीचं सगळं. तुम्हाला याच्या आधी फोटो भाई सेटअपचा फोटो पाहिजे आपल्याला. 2 मिनटं थांबा आपण सेटअपचा फोटो काढूया. धुवून झालं आता बघायचं आता काय. गाडी धुवून झाली, बाईक धुवून झाली, सगळं धुवून झालं. मी सिरियसली विसरलेलो की उद्या दसरा आहे. मी गांधी जयंतीच्याच हिशोबाने मी चाललेलो. पण मला रिग्रेट नाही की लाईक मी चेन लूप आधी केली त्यानंतर बाईक धुतली. मला त्याचं रिग्रेट नाही आहे नंतर की लाईक चला काय तर झालं आहे ना. आय एम हॅपी इन दॅट. आणि लाईक माझं कसं आहे की लाईक गाडी धुणं म्हणजे इज थेरपी फॉर मी. कशी लोकांना कधी माझ्यासाठी गाडी धुणं इज लाईक थेरपी. आणि उद्या दसरा आहे. आता सगळं साफसफाई करायला लागणार आहे भाई. इथं बघा भाई सीधा पसारा बघा केवढा सारा आहे. हे बघा हे सगळं साफ करायला लागणार आहे. परस इथं पण या. हे पण सगळं इथं दुपारी इथं झोपलेलो मी कसं तर हे आठ ठेवायचे. इथंच हे सगळं परत मला आवरायचंय भाई. इट इज लाईक डिमन स्लेअरच्या ह्याच्यात आहे ना मी इन्फिनिटी लूपमध्ये की मी साफ करतोय परत जरा वेळ ना तर सगळं खराब होतंय. मी साफ करतोय खराब होतंय. हे माझं इन्फिनिटी कॅसल सारखं झालंय की लाईक संपतच नाही ही गोष्ट की मी साफ करतोय खराब होतंय. ही लाईक इन्फिनिटी लूप आहे माझ्यासाठी. बघू आता कसं काय करायचंय. एकदा हा लूप तोडायचा आहे भाई. काय की रूम आवरता किती बोर होतं. चला लेट्स आता तयार होऊया. आता काय सगळे कपडे भिजलेत. आता सगळं आता हे करायचं आहे. आणि थँक्यू अमृता आजच्या कमेंटसाठी. थँक्यू व्हेरी मच. इट इज खूप सारं आहे माझ्यासाठी. खूप मोठा मोटिवेशन आहे. असे कमेंट्स पण माझ्यासाठी खूप मोठा मोटिवेशन आहे. सो लेट्स सी अँड थँक्यू. चलो आता रेडी होऊया. आपल्याला रेडी होऊन मला व्हिडिओ एडिट करायला बसायचं आहे. कारण की मी 9 वाजता एडिट करायला बसतोय. माझे व्हिडिओ संपतात 1-1.5 वाजता व्हिडिओ एडिटिंग संपतातच माझे. काही कसं होतं की लाईक पहिल्या याच्यातून एक्सपोर्ट करायचं 360मधून ते सगळे की फ्रेम देऊन त्यातून एक्सपोर्ट करायचं. त्यानंतर एक्सपोर्ट केल्यानंतर परत एडिट करायला बसायचं. असे जेवढे क्लिप्स आहेत ना सगळ्यांना तसं करायला लागतं. आणि आज ते बाईकला ऑइलिंग आणि त्याचंच ऑलमोस्ट माझ्याकडे एक 45 मिनिट्सचा व्हिडिओ आहे.
आता 45 मिनिट्स मला तो व्हिडिओ अख्खा बघून मला कुठं कुठं काय काय क्रॉप केट कट 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 ते मला सगळं करायला लागणार आहे. बघू आता कसं. आजचा दिवस आपला कटणार आहे चांगला सॉलिड तो पण. तर चला बाय, भेटू, पीस. डे एंड व्हायला आला आहे. डे एंड ऑफ डे 8 पूर्ण एंड झालेला आहे. आणि मी आधीच बोलतोय की लाईक तुम्ही लास्ट पण व्हिडिओ बघताय काही करताय, लाईक माझ्याकडे कॉन्टेंट असं काही नाही आहे. मी नुसतं जे माझ्या लाईफमध्ये म्हणजे डे बाय डे म्हणजे जसं घडतंय मी त्याच गोष्टीला कॉन्टेंट करतोय. कसे की आज गाडी धुवायचं होतं, हे करायचं होतं, लाईक तेच आहे. माझ्याकडे कॉन्टेंट नाही आहे. माझ्याकडे जे पण आहे, जे पण मी करतोय सगळं जे एका नॉर्मल माणसाच्या लाईफमध्ये चालतं मी त्याला सगळं शूट करतो आहे, त्याला ॲज अ व्हिडिओ बनवून मी तुम्हाला दाखवतो आहे. असं कॉन्टेंट नाही की लाईक आधी आपण सगळं सेटअप करू आहे त्यानंतर हा करत यायचं करून, असं काही नाही आहे माझ्याकडे. तर प्लीज आता व्हिडिओ एडिटिंगला बसायचे. मी 1 तास लेट झाले. मला ॲक्च्युली करायचं होतं 8 वाजता चालू करायचं होतं, पण आता 8:45 झालं आहे. तर चालू करायचं आता. आज खूप लेट होणार आहे झोपायला. ते सगळं होण्याच्या आधी मला ना हे सगळं साफ करायचं आहे, नाही तर मी दुपारसारखा तसंच तिथं जसं झोपलेलो तसंच झोपून जाईल. मला हे सगळं साफ करायचं आहे. तर मला माहिती मी स्वतः कसं बघा पॉकेट पण तशीच ठेवली अजून मी, तर मी तसाच झोपून जाईल ॲज माझ्या एक्सपिरियन्स. आणि मी स्वतःला खूप चांगलं ओळखतो. आणि हे पण सगळं आवरायचं आहे आज. बघू 15 मिनटात हे सगळं आवरणार आहे जेवढं होऊ शकेल. बाकी सगळं उद्या, पण हे तर आवरणार आहे बेड. सो चलो अँड बाय बाय. एंड ऑफ डे 8 अँड बाय. चलो सी यू, भेटूया उद्या. चला बाय.